संदेश तांडेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. हॅलो हॅलो. डॉक्टर प्रकाश आणि किशोर पाटील ही सलामीची जोडी. डॉक्टर पांडुरंग सॉरी. पहिला चेंडू चांगला डोलवलेला आहे. 1 बॉल 2 बॉल आणि पहिल्या चौकार. 4 धावेने संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं खोलतोय. जयेश तरे यांचं आगमन होतोय. श्री जरीमारे आई स्पोर्ट्स कोलीवाडा विश्वास दामोदर मुकादम यांचंही स्वागत आहे. पहिल्याच चेंडूवर उत्तुंग असा चौकार ठोकतोय डॉक्टर पांडुरंग. 4 धावेने संघाची धावसंख्या. दुसरा चेंडू चांगला असा टोलण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. 2 चेंडू 4 धावा. तिसरा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चांगला गच्चावर असा छत्ररक्षण आणि आता जो निसाटलो चेंडूवर त्या चेंडूवर 4 धावाची उंबरठी येते. 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8. 3 चेंडू मध्ये 2 षटकार पटकवतोय डॉक्टर पांडुरंग. तीन चेंडू 8 धावा. चौथा चेंडू चांगलासा टोलण्याचा प्रयत्न. 1 धाव. 1 धाव पूर्ण. 4 चेंडू 9 धावा. चांगली अशी गोलंदाजी करतोय प्रकाश. एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 10. शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू. चांगला असा टोलाचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती 11. बिनबाद 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 11. बॉलर नेम संघाचा दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय विशाल. संघाचा दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय विशाल. आणि सामना करतील किशोर. पहिला चेंडू
चांगलासा टोलण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. एका धावाने संतुष्ट होतात डॉक्टर पांडुरंग. एक धावाने संघाची धावसंख्या झाली 12. बिनबाद 12. दुसरा चेंडू ग्लासचा टोलण्याचा प्रयत्न, पण डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव. या एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 13. दोन चेंडू मध्ये 2 धावा खर्च करतोय विशाल. तिसरा चेंडू विशाल याचा सामना करेल डॉक्टर पांडुरंग. चांगला असा डिप्रेशन. एक धाव आणि एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 14. बिनबाद 14. 3 चेंडू मध्ये 3. चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय विशाल. चौथा चेंडू बघूया कशा प्रकारे हलत. चांगलासा टोलवण्याचा प्रयत्न आणि 1. अंपायर 4 धावा आणि 4 धावाने संघाची धावसंख्या होते ती 18. बिनबाद 18. 3 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेले, पण चौथ्या चेंडूवर मोठा फटका येतोय आणि 4 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 18. बिनबाद 18. कोण जेवायचा बाकी असेल तर जेवून घ्या. पाचवा चेंडू विशाल्याचा. चांगलासा एक धाव आणि एका धावेने संतुष्ट होत आहेत. एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 19. बिनबाद 19. शेवटचा चेंडू. 5 चेंडू मधून 4 चेंडू चांगले हाताळले, एक चौकार आला. तर बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. आणि चांगला असा एक धाव आणि एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 20. बिनबाद 20. 2 षटक. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो गिरीश. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतोय गिरीश. पहिला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. फक्त 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या होते ती 22. बिनबाद 22. चेंडू चांगला टोलवलेला आहे, पण डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय आणि या एका धाव्याने संघाची धाव संख्या होते ती 23. 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय गिरीश. दोन चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय गिरीश. बघूया तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. चांगला असा टोलवण्याचा प्रयत्न. झेल आहे, झेला निसाटतो. एक धाव पूर्ण आणि दुसरी धावाचा प्रयत्न. बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत.
आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या होते ती 25. चौथा चेंडू आणि स्टंपिंग नॉट आउट. वाईट अवांतर धाव आणि अवांतर धाव आणि संघाची धाव संख्या होते ती 26. 3 चेंडू शिल्लक. 3 चौथा चेंडू गिरीशाचा चांगला टोलवण्याचा प्रयत्न आणि स्टंपिंग बाद. डॉक्टर पांडुरंग बाद होत आहेत. डॉक्टर पांडुरंग यांची जागा बनवण्यासाठी आले सुरेश घरत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातले. पाचवा चेंडू घेऊन जातोय गिरीश. सुरेश याला चांगला मारण्याचा प्रयत्न आणि अवांतर निर्धावाचा चेंडू. निर्धाव चेंडू नंतर संघाची धाव संख्या होते ती 26. 1 बाद 26. या षटकातला शेवटचा चेंडू गिरीश याचा. सामना करतील सुरेश. चांगला टोलवण्याचा प्रयत्न डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या डिक्लेरेशन झोन संघाची धाव संख्या होते ती 27. 1 बाद 27. 3 षटकांचा सामना संपतोय आणि या 3 षटकामध्ये शिरगाव मास्टर्स 27 धावा पटकावतोय. मोबदल्यात 1 गडी बाद. संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय रवी. पहिलाच चेंडू चांगला असा टोलवलेला आहे साईडला. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या होत्या ती 29. 1 बाद 29. रवी याचा दुसरा चेंडू. दुसऱ्या चेंडूवर चांगला टोलवण्याचा प्रयत्न आणि निर्धावाचा चेंडू आणि या निर्धावाच्या चेंडू नंतर संघाची धाव संख्या होती 29. 1 बाद 29. शेवटचे 4 चेंडू शिल्लक या षटकातले. तिसरा चेंडू घेऊन जातोय रवी. चांगला टोलवण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय. चांगली अशी गोलंदाजी करतोय रवी. 3 चेंडू मध्ये 2 धावा देतोय आणि 1 गडी बाद करतोय. चांगली गोलंदाजी करतोय रवी. किशोर यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो किरण गावडे. 3 चेंडू. 3 चांगली प्रकारची गोलंदाजी करतोय रवी. 2 धावा देऊन 1 गोलंदाज बाद करतोय. या ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन जातोय रवी किरण याला. चांगला टोलवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 4 चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय रवी. 5वा चेंडू घेऊन जातोय. टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तीच चुकी. शेवटचा चेंडू.
चांगली गोलंदाजी करतोय रवी. शेवटचा चेंडू घेऊन जातोय किरण याला. मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि एका धावेने संतुष्ट. आणि एका धावेने संघाची धाव संख्या होते ते 30. 2 बाद 30. चांगली गोलंदाजी केली रवी याने. फक्त 3 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. संघाचा 5वा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे उमेश. पहिला चेंडू घेऊन जातोय उमेश. किरण याला. चांगलासा टोलण्याचा प्रयत्न. 1 धाव आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि 2 धावेने संघाची धाव संख्या ती 32. दुसरा चेंडू उमेशाचा. सामना करतील किरण. चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण आणि 2 धावेने संघाची धाव संख्या होते ती 34. 2 बाद 34. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू उमेश. किरण याला. चांगला टोलवण्याचा प्रयत्न. तेवढी चांगला यष्टी रक्षण करतोय. निर्धाव असा चेंडू. 34. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतोय उमेश. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन जातोय किरण याला. मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतोय. 2 धावा पूर्ण आणि 2 धावेने संघाची धाव संख्या होती ती 36. 2 बाद 36. या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतोय उमेश. 5वा चेंडू घेऊन जातोय किरण याला. मारण्याचा प्रयत्न. 1 धावा आणि 1 बॉल 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धाव संख्या होते ती 40. शिरगाव मास्टर्स 40 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. बघूया किरण. चांगला मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. चांगली गोलंदाजी उमेश यांची.
मॅन ऑफ द मॅच साठी 8 चेंडू 16 धावा. विश्वास मुकादम यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. मनोज मडवी याला 8 चेंडू आणि 16 धावा. चांगली फलंदाजी. एक्केचाळीस धावाचं आव्हान खारेगाव मास्टर संघाला. 41. कोपरी संघाचा संघनायक आणि मोगरपाडा संघाचा संघनायक थोडे टॉस बॉक्स मध्ये या. गिरीश आणि रवी ही सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे खारेगाव संघाची. शिरगाव मास्टर्स 12वा प्रतिनिधी पाठवा. शिरगाव मास्टर्स संघाचा पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येते डॉक्टर पांडुरंग. कोपरे आणि मोगरपाडा या दोन संघात नाणेफेकी होते. दीपक भोकरे यांच्या हस्ते नाणेफेकी आणि नाणेफेकीचा कॉल लागतोय तो. मोगरपाडा संघाचा डिसिजन पेंडिंग आहे. चला पहिला चेंडू डॉक्टर पांडुरंग. रवी याला चांगला सटवण्याचा प्रयत्न. 1 धाव आणि संघाचं आणि वैयक्तिक. सुनील वैती साहेबांचं आगमन होतंय. या साहेब बसा. आणि सुनील वैती यांना सन्मानित करतो कांतीलाल मुकादम आणि दीपक भोकरे. पहिल्या चेंडूवर 1 धाव. 1 धावेने संघाचा श्री गणेश होतो 1 धावेने. 1 चेंडू 1 धाव. बघूया दुसरा चेंडू डॉक्टर पांडुरंग यांचा. गिरीश याला चांगला असं 1 धाव आणि दुसरी धावचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती आणि 1 शॉट. 1 धाव 1 शॉट आहे. 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च करते डॉक्टर पांडुरंग आणि 2 चेंडू मध्ये 2 धाव. खारेगाव मास्टर्स डॉक्टर पांडुरंग. तिसरा चेंडू चांगला असा टोलवण्याचा प्रयत्न आणि 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 3. बिनबाद 3. नरेंद्र वैती साहेब यांना सन्मानित करतील कांतीलाल मुकादम आणि दीपक भोकरे. 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू डॉक्टर पांडुरंग घेऊन जाते. रवी याला चांगला मारण्याचा प्रयत्न. 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या होते ते 4. बिनबाद 4. 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करतोय डॉक्टर पांडुरंग. चांगली गोलंदाजी करतोय. चार चेंडू मध्ये 4 धावा पटकावतो खारेगाव मास्टर्स. 5वा चेंडू डॉक्टर पांडुरंग याचा. गिरीश याला
बघूया कशा प्रकारे आता तो मारण्याचा प्रयत्न. एक धाव आणि एक धावेने दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या होते ती 6. बिनबाद 6. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतो डॉक्टर पांडुरंग. शेवटचा चेंडू घेऊन जातोय गिरीश याला. चांगला मारण्याचा प्रयत्न आणि अवांतर असा चेंडू आणि अवांतर धावाने संघाची धाव संख्या होते ती 7. बिनबाद 7. 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करतोय डॉक्टर पांडुरंग. बघूया शेवटचा चेंडू गिरीशाला. निर्धाव असा चेंडू आणि निर्धावाचा चेंडूने षटक संपतोय. चांगली गोलंदाजी करतोय डॉक्टर पांडुरंग. 7 धावा खर्च करतोय. प्रमोद वैती साहेबांचं आगमन होत आहे. शिरगाव संघ थोडा स्पीड अप घ्या. शिरगाव संघ जास्त टाइम घेऊ नका. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय सुरेश. शिरगाव संघ थोडा स्पीड अप घ्या ऑफिशियल्स. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय सुरेश. रवी याला 2 चेंडू मध्ये 2 धावा करतोय रवी. पहिला चेंडू पहिला चेंडू सुरेश. बघूया रवी चांगला मारण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग करतोय गिरीश आणि या 2 धावाने संघाची धाव संख्या होते ती 9. बिनबाद 9. दुसरा चेंडू सुरेश. रवी चांगला मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण करते. दुसरीचा प्रयत्न करतोय. 2 धावा पूर्ण. गचाल असा क्षेत्ररक्षण होतोय आणि या 2 धाव्याने संतुष्ट होतोय गिरीश आणि या 2 धाव्याने संघाची धाव संख्या होते ती 11. बिनबाद 11. 2 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करतोय सुरेश. चांगली फलंदाजी करतात खारेगाव संघ. 2 चेंडू मध्ये 4 धावा पटकावल्या. तिसरा चेंडू घेऊन जातो सुरेश. रवी याला 2 धावा. अवांतर धाव संख्या आणि डिक्लेरेशन झोन मध्ये गेल्या म्हणलं 2 धावा. 2 धावाने संघाची धाव संख्या होते ती 13. बिनबाद 13. 2 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करतोय सुरेश. बघूया तिसरा चेंडू सुरेश याचा. रवी याला चांगला चेंडू. चांगला शॉट मारतोय रवी. 1 धाव पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण.
आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 15. बिनबाद 15. चांगली फलंदाजी करतोय रवी. चौथा चेंडू सुरेश. रवी आला. चांगला मारण्याचा प्रयत्न, चांगला असा प्लेसमेंट करून एक धाव पूर्ण. चांगला एक धाव आणि एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 16. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या मधले. वीस चेंडू आणि 25 धावाची आवश्यकता आहे खारेगाव संघाला. चौथा चेंडू सुरेश गिरीश आता चांगल्या प्रकारे डोललेला आहे आणि एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतायत, सफल ठरतात. एक धावाने संतोष मानतो गिरीश आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 17. बिनबाद 17. चांगली फलंदाजी करतायत गिरीश आणि रवी. शेवटचा चेंडू सुरेशचा चांगल्या प्रकारे डोलण्याचा प्रयत्न रवी याचा. एक धाव पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 19. बिनबाद 19. चांगली फलंदाजी रवी आणि गिरीश. आता 18 चेंडू मध्ये 22 धावेची आवश्यकता. चांगली फलंदाजी करतात गिरीश आणि रवी. प्रमोद वैती यांचा सत्कार करतील विशाल वैती आणि अनिल किनी. बॉलर नेम शिरगाव संघ किरण. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय किरण. 18 चेंडू आणि 22 धावेची गरज. खारेगाव संघाला चांगली फलंदाजी करतात गिरीश आणि रवी. 19 धाव संख्या. बिनबाद 19. वैयक्तिक संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय किरण. सामना करतील गिरीश. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय गिरीश. 4 बघूया किरणने चांगला टोलवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतात आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग करतो गिरीश आणि रवी आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या होती ती 21. बिनबाद 21. 17 चेंडू आणि 20 धावेची गरज खारेगाव मास्टर्स संघाला. सतरा चेंडू 20 धावेची गरज. दुसरा चेंडू किरण घेऊन जातो गिरीश याला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. आणि 2 धावेने संघाची धाव संख्या होती ती 23.
तिसरा चेंडू चांगला अशी प्लेस केलेली आहे गिरीश याने एक धाव पूर्ण आणि एका धावाने संतोष आणि एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 24. रवी चांगला डोलवण्याचा प्रयत्न चला असा शतरक्षण एक धाव पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न आणि बाद होतोय रवी. चौदा चेंडू आणि 16 धावेची गरज. बाद होतोय रवी आणि त्याची जागा सावरण्यासाठी येतोय महेश. चौदा चेंडू आणि 16 धावेची गरज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू घेऊन जातोय किरण. महेशाला मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 25. 26. 13 चेंडू आणि 15 धावेची गरज. शेवटचा चेंडू किरण यांच्या गोलंदाजी मधला. चांगला असा टोलवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करतोय महेश आणि बाद होतोय महेश आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या होते ती 28. दोन बाद 28 धावा खारेगाव मास्टर्सचा. 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. महेशाची जागा सावरण्यासाठी येतोय संतोष. 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. बॉलर नेम प्रवीण. संघाचा चौथा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय प्रवीण. सामना करतोय संतोष. 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. संघाची धाव संख्या झालेली 28. 2 बाद 28. पहिला चेंडू टोलायचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतोय गिरीश. 2 धावा पूर्ण. गचालाचं शतरक्षण होतोय आणि 2 धावेने संघाची धाव संख्या होते ती 30. 11 चेंडू आणि 11 धावेची गरज.
11 चेंडू आणि 11 धावेची गरज. संघाची धाव संख्या होते ती 30. 2 बाद 30. दुसरा चेंडू असा आणि 2 धावा पूर्ण आणि 2 धावेने संघाची धाव संख्या होते ती 32. 2 बाद 32. 2 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करतोय प्रवीण. मेडिकिट स्प्रे कमिटी मेंबर्स मेडिकिट उभा आहे दहा चेंडू आणि 9 धावेची गरज खारीगाव मास्टर्स या संघाला. दोन चेंडू मध्ये 4 धावा खर्च करतोय प्रवीण. तिसरा चेंडू प्रवीण चांगला असा एक धावाने संघाची धावसंख्या होते ती 33. 9 चेंडू आणि 8 धावेची गरज. तीन चेंडू मध्ये 5 धावा खर्च करतोय प्रवीण. एक धाव आणि एक धावेने संघाची धाव संख्या होते ती 34. 8 चेंडू मध्ये 7 धावेची गरज. पाचवा चेंडू घेऊन जातोय प्रवीण. चांगला टोलवण्याचा प्रयत्न. निर्धावाचा चेंडू आणि निर्धावाच्या चेंडू संघाची धाव संख्या होते ती 34. 2 बाद 34. 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. शेवटचा चेंडू प्रवीण यांच्या गोलंदाजी मधला. चांगला असा चेंडू चांगला असा मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि दुसरी धावायचा प्रयत्न गिरीश याचा आणि 2 धाव पूर्ण आणि 2 धावेने संघाची धाव संख्या होते ती 36. 2 बाद 36. 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. सहा चेंडू आणि 5 धावेची गरज. शेवटचा षटक आणि षटकामध्ये 6 चेंडू 5 धावेची गरज. बघूया कोण घेऊन येतोय हा षटक. बॉलर नेम
नरेंद्र शेवटचा षटक घेऊन येतोय नरेंद्र. 6 चेंडू मध्ये 5 धावेची गरज. या गिरीश चांगला असा टोलवण्याचा प्रयत्न आणि गच्चार असा शतरक्षण आणि 4 धावा आणि 4 धावेने संघाची धाव संख्या होते ती 40. गच्चाला असा शतरक्षण पाहिलं आणि 4 धावा आणि संघाची धाव संख्या होते ती 40. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. चांगली फलंदाजी करतोय गिरीश आणि 1 धाव आणि 1 धावेने संघ विजयी होत आहे खारेगाव मास्टर्स. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून गिरीश याची निवड करण्यात येते. 12 चेंडू मध्ये 18 धावाची खेळी खेळतोय. आणि गोलंदाजी मध्ये 1 गडी बाद करून 7 धावा. या सामन्यासाठी गिरीश याची निवड कर. काय डेड बॉल. आवड हिट विकेट. सॉरी हिट विकेट बाद होतोय. रनआउट होत ते. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज.